विद्यार्थी मित्रांनो, चुडीवाला पाठ आपण अभ्यासला, त्याचबरोबर आपण त्याचा स्वाध्याय देखील अभ्यासला आहे. आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला नोटबुक आणि पेन घेऊन बसावंच लागणार आहे, कारण मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे. आणि चुडीवाला पाठाचं जे स्वमत आहे ते स्वमत मी तुम्हाला आज डिक्टेट करणार आहे. त्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन समोर बसलेला नसाल तर 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला देते. पटकन तुम्ही तुमची वही आणि पेन घेऊन समोर बसायचं आहे. ठीक आहे, मला वाटतं वेळ झाला आहे. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेलाच असाल. आधीचा जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचे जे प्रश्न आहेत किंवा आकृती पूर्ण करा, हे मी तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केलेली होती. त्याप्रमाणे तुम्ही तो स्वाध्याय मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिला होता, तुम्हाला गृहपाठ म्हणून तो दिलेला होता आणि नक्कीच तुम्ही तो पूर्ण केला असणार आहे. आता मी तुम्हाला स्वमत लिहून देते. ते स्वमत तुम्ही मी डिक्टेट करत असताना लिहून घ्यायचं आहे. अतिशय हळू आणि व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहून घ्या. जे काही अवघड शब्द असतील ते मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देईनच. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. स्वमत, प्रश्न क्रमांक 7 मधलं स्वमत. पहिलं स्वमत आहे अ. सत्यता पटवून द्या. सत्यता पटवून द्या. डॅश करून पुढे लिहायचंय. अब्दुल एक थोर समाजसेवक. प्रश्न अ. सत्यता पटवून द्या. अब्दुल एक थोर समाजसेवक. उत्तराला सुरुवात करूया. स्वमत जे 3 आहे ते 3 स्वमतच मी तुम्हाला फक्त लिहून देणार आहे. ते तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. प्रश्न जर तुमचा राहिला असेल तर तो तुम्ही नंतर पूर्ण करू शकता. ठीक आहे, आपण सुरुवात करूया उत्तराला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आपण काय लिहिणार आहोत, प्रस्तावना लिहिणार आहोत प्रश्नाची. प्रश्न स्वमताचा असला तरी सुद्धा इथे लेखक, पाठाचं नाव आणि कोणत्या पुस्तकातून घेतला गेलेला आहे ते येणं आवश्यक आहे, कारण त्याला मार्क्स आहेत असं मी तुम्हाला वेळोवेळी सांगते. जरी स्वमत असलं, जरी तुम्हाला तुमचं मत तिथे मांडायचं असलं तरीही हे येणं आवश्यक आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन बोटांचं अंतर सोडून प्रस्तावनेला सुरुवात करायची आहे. प्रस्तुत प्रश्न. प्रस्तुत प्रश्न चुडीवाला, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचंय पाठाचं नाव. चुडीवाला या पाठातील असून प्रस्तुत प्रश्न चुडीवाला या पाठातील असून लेखिका जयश्री रुईकर नाव लिहिलेलं आहे. लेखिका जयश्री
रुईकर यांनी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा पुन्हा एकदा परत वाचते. प्रस्तुत प्रश्न चुडीवाला या पाठातील असून लेखिका जयश्री रुईकर यांनी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या सणांना कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील सवर्ती अनुस्वार संवेदनशील कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. खालच्या ओळीला उत्तराला सुरुवात करायची आहे. उत्तर लिहिताना सुद्धा 2 बोटांचं अंतर सोडून लिहायचंय. अब्दुल हा बांगड्या भरणारा एक संवेदनशील माणूस होता. बांगड्या भरणारा एक संवेदनशील माणूस होता. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, पुन्हा परत एकदा सांगते, अब्दुल हा
बांगड्या भरणारा एक संवेदनशील माणूस होता. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता तो तपोवनातील कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना तो तपोवनातील मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी तो स्वतःहून तयार झाला होता. तो स्वतःहून तयार झाला होता. तो स्वतःहून तयार झाला होता. वर्षातून दोनदा ऐन सणा दिवशी वर्षातून दोनदा ऐन सणांदिवशी स्वतःचा रोजगार बुडवून वर्षातून दोनदा ऐन सणादिवशी स्वतःचा रोजगार बुडवून वैयक्तिक नुकसान सहन करून वैयक्तिक शब्द दिलेला आहे. वैयक्तिक नुकसान सहन करून तो तपोवनात जात असे. वैयक्तिक नुकसान सहन करून तो तपोवनात जात असे. व्यवहारी व स्वार्थी विचार सोडून तो व्यवहारी व स्वार्थी विचार सोडून तो न चुकता हे समाजकार्य करी. व्यवहारी व स्वार्थी विचार सोडून तो
न चुकता हे समाजकार्य करी. कुष्ठरोग्यांच्या हातात कुष्ठरोग्यांच्या हातात बांगड्या भरण्याची कुष्ठरोग्यांच्या हातात बांगड्या भरण्याची अवघड कलाही त्याने साध्य केली होती. साध्य बांगड्या भरण्याची अवघड कलाही त्याने साध्य केली होती. मनपसंत बांगड्या मनपसंत बांगड्या भरल्यानंतर मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर कुष्ठरोगी स्त्रियांच्या मुलींच्या असं करा कुष्ठरोगी स्त्रियांच्या व मुलींच्या कुष्ठरोगी स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद व उत्साह असे तो अब्दुल्ला लाख मोलाचा वाटे. पुन्हा परत एकदा सांगते. मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या कुष्ठरोगी स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद व उत्साह असे तो अब्दुल्ला लाख मोलाचा वाटे. त्याला त्यात विलक्षण समाधान वाटे. विलक्षण समाधान वाटे.
समाज ऋण मानणारा, समाज ऋण शब्द दिलेला आहे, समाज ऋण मानणारा, आधी नळाचा न नंतर बाणाचा न, मानणारा व माणुसकीला जपणारा, समाज ऋण मानणारा व माणुसकीला जपणारा तो एक निस्वार्थी व निरपेक्ष, तो एक निस्वार्थी, दोन विसर्ग द्यायचे तिथे, निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीचा, निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीचा माणूस होता, निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीचा माणूस होता. सत्कार समारंभाचे, सत्कार समारंभाचे, सत्कार समारंभाचे निमंत्रण मिळाल्यानंतर, सत्कार समारंभाचे निमंत्रण मिळाल्यानंतर, सत्कार समारंभाचे निमंत्रण मिळाल्यानंतर मी सत्कार करण्याइतके, मी सत्कार करण्याइतके, सत्कार करण्याइतके कार्य केले नाही, निमंत्रण मिळाल्यानंतर मी सत्कार करण्याइतके कार्य केले नाही असा विचार ठेवणारा, आता या ओळीला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहा, मी सत्कार करण्याइतके कार्य केले नाही असा विचार ठेवणारा अब्दुल, असा विचार ठेवणारा अब्दुल स्वभावाने साधा, अब्दुल स्वभावाने साधा व शालीन होता, स्वभावाने साधा व शालीन होता. म्हणूनच अब्दुल एक थोर
समाजसेवक. म्हणूनच अब्दुल एक थोर समाजसेवक हे विधान खरे आहे. म्हणूनच अब्दुल एक थोर समाजसेवक हे विधान खरे आहे. प्रश्न दुसरा. स्वमत दुसरं. शण्णूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा. शण्णूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा. शण्णूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर. पुन्हा परत एकदा आपण प्रस्तावना लिहिणार आहोत. जी पहिल्या प्रश्नाला तुम्ही प्रस्तावना लिहिली तीच प्रस्तावना तुम्ही खालच्या प्रश्नाला सुद्धा लिहू शकता. मी फक्त वाचते, तुम्ही पाहता तिथे 4 ओळी सोडून ती प्रस्तावना तुम्ही नंतर लिहू शकता. तरी पुन्हा एकदा मी परत सांगते. प्रस्तुत प्रश्न चुडीवाला या पाठातील असून प्रस्तुत प्रश्न चुडीवाला या पाठातील असून लेखिका जयश्री रुईकर यांनी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. सेम प्रस्तावना आहे, तुम्ही तीच उतरवून काढू शकता. बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. ठीक आहे. पुन्हा परत एकदा खालच्या ओळीला आपण उत्तराला सुरुवात करणार आहोत. नेहमीप्रमाणेच 2 बोटांचं अंतर सोडायचे. उत्तराला सुरुवात करू. ठीक आहे. अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य
गृहिणी होती. सर्वसामान्य गृहिणी होती. पतीचा व्यवसाय वाढावा. पतीचा व्यवसाय वाढावा, कॉमा, आपला संसार नीट चालावा. संसार, काही जण दोन मात्रे देतात, ते चुकीचं आहे. अनुस्वार द्यायचा स वरती. आपला संसार नीट चालावा, कॉमा, इतरांप्रमाणे, अनुस्वार द्यायचा रा वरती, इतरांप्रमाणे आपल्या घरातही. इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात. इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात असे तिला वाटे. परत एकदा सांगते. अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी होती. पतीचा व्यवसाय वाढावा, आपला संसार नीट चालावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात असे तिला वाटे. ऐन सणांदिवशी. ऐन सणांदिवशी शब्द लिहून दिला होता मी मगाशी. कामधंदा सोडून. ऐन सणांदिवशी कामधंदा सोडून तपोवनात. कामधंदा सोडून तपोवनात कुष्ठरोगी मुलींना. कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना. कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी. बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या. ऐन सणांदिवशी कामधंदा सोडून तपोवनात कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या आपल्या पतीचा. आपल्या पतीचा ती राग करत असे. आपल्या पतीचा ती राग करत असे. शिवाय कुष्ठरोगी स्त्रियांना. शिवाय कुष्ठरोगी स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो. शिवाय कुष्ठरोगी स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो
हे कुणाला कळले हे कुणाला कळले तर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरायला त्याच्याकडे येणार नाहीत. इतर स्त्रिया बांगड्या भरायला त्याच्याकडे येणार नाहीत. व याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होईल. या भीतीने ती अब्दुलवर नाराज होईल. व राग व्यक्त करी. मुलाचा साधा हट्टही पुरवण्याची ऐपत नसल्यामुळे ती अब्दुलला नवीन धंदा करण्यासाठी नेहमी मागे लागेल. ती जरी एक सर्वसामान्य गृहिणी होती. शब्द दिलेला आहे. ती जरी एक सर्वसामान्य गृहिणी होती तरी तिला अब्दुलची उदार वृत्ती साधा शब्द आहे. उदार नव्हे, उदार वृत्ती
परोपकार, परोपकार व सेवाभाव, व सेवाभाव हे कळत नसेल, हे कळत नसेल. पुन्हा एकदा परत मी तुम्हाला उत्तर सांगते. अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी होती. पतीचा व्यवसाय वाढावा, आपला संसार नीट चालावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही 2 चांगल्या वस्तू असाव्यात असे तिला वाटे. ऐन सणांदिवशी कामधंदा सोडून तपोवनात कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या आपल्या पतीचा ती राग करत असे. शिवाय कुष्ठरोगी स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरायला त्याच्याकडे येणार नाहीत व याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होईल. या भीतीने ती अब्दुलवर नाराज होई व राग व्यक्त करी. मुलाचा साधा हट्टही पुरवण्याची ऐपत नसल्यामुळे ती अब्दुलला नवीन धंदा करण्यासाठी नेहमी मागे लागे. ती जरी एक सर्वसामान्य गृहिणी होती तरी तिला अब्दुलची उदारवृत्ती, परोपकार व सेवाभाव हे कळत नसे. ठीक आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आपण घेणारच आहोत. तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. प्रश्न असा आहे की तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. मला वाटतं याच्यावरती आपली चर्चा झालेली होती की वेगवेगळ्या प्रकारे फेसबुकच्या माध्यमातून किंवा आणखी तुम्हाला काही सुचेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. हे उत्तर तर मी देणारच आहे, पण तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर हे उत्तर आणखी छान लिहिता आलं तर ते नक्की लिहून काढा. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.